हॅलो विद्यार्थी मित्र होतो पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर्स डायग्रॅम स्ट्रक्चर अँड फंक्शन दॅट इज वर्किंग तो भाग आपण पाहिलेला होता. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तन, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विद्युत चुंबकीय प्रवर्तन आपण म्हणजे एखाद्याच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्यामध्ये होणारे बदल जे आहे ते प्रवर्तनच असतो. तसे इथे प्रवर्तनाने नेमकं काय होतं ते आपल्याला पाहिजे. वी हॅव सीन इन द प्रिवियस section that if we keep an electric conductor in a magnetic field such that the direction of the current flowing through the conductor in a perpendicular to the magnetic field then the force is exerted on the conductor. इथे आता हा सर्वात महत्त्वपूर्ण लाईन आपण त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. आपण काय पाहिले की त्याच्यामध्ये आपण विचारात घेतलेला भाग कोणता आहे की त्यामध्ये महत्त्वपूर्ण भाग आपण विचारात घेतला तो म्हणजे चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा ह्या दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर जर असतील तर त्या ठिकाणी त्याच्यावरती ते एकमेकांवरती बल प्रयुक्त करतात, फोर्स एक्झर्टेड ऑन इच अदर. आता इथे आपल्याला हा फोर्स जो आहे तो फोर्स काय होतो, एक्झर्टेड होतो, म्हणजे बल प्रयुक्त होत असते ऑन द कंडक्टर, म्हणजे त्या वाहकावरती बल प्रयुक्त होते. आणि कशामुळे बल प्रयुक्त होतो, डायरेक्शन ऑफ द करंट इथे नीट लक्षात ठेवा, डायरेक्शन ऑफ द करंट आणि नंतर पुढे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर जर असतील तर त्या ठिकाणी फोर्स हा एक्झर्ट होत असतं, म्हणजे बल प्रयुक्त होत असते. आणि हे बल वाहकावरती प्रयुक्त होत असते ज्या वेळेला ह्या दोन्ही बाबी म्हणजेच डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ द करंट हे दोन्ही परपेंडिक्युलर असतील तेव्हा. बिकॉज ऑफ दिस द कंडक्टर मूव्स, आणि त्यामुळे कंडक्टर जो आहे तो काय होतो, गतिमान होतो, ही लक्षात ठेवा. बट इफ अन इलेक्ट्रिक मोटर इज मूव्हिंग in a magnetic field or the magnetic field around a stationary conductor is changing, what will happen. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे, परंतु जर असं काही झाले काही इलेक्ट्रिक कंडक्टर जो आहे तो आपल्याला विद्युत वाहक जो आहे तो काय गतिमान आहे आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते काय स्थिर आहे, असं जर असेल तर काय होईल. किंवा दुसरं दिलं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते बदलणारे असेल, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड चेंजेस होत असेल आणि कंडक्टर जो आहे तो स्टेशनरी असेल तर त्याच्यामध्ये काय बदल होणार आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. व्हॉट विल हॅपन असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. पहा, इन ऑर्डर टू फाइंड आउट अँड आन्सर दिस क्वेश्चन. आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर ते कुठे मिळणार आहे आपल्याला, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खाली मिळणार आहे. रिसर्च वॉज डन बाय द ग्रेट सायंटिस्ट मायकेल फॅरेडे. याचं संशोधन कोणी केलं आहे, द ग्रेट सायंटिस्ट मायकेल फॅरेडे यांनी त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे. इन द इयर ऑफ 1831 फॅरेडे shows the electric current can be produced in a conductor with the help of moving magnet. आणि आता इथे मायकेल फॅरेडेंनी काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे की त्यामध्ये त्याने दाखवून दिलेलं आहे की इलेक्ट्रिक करंट जो आहे तो करंट हा केव्हा प्रोड्यूस होत असतो, द कंडक्टर विथ द हेल्प ऑफ मुव्हिंग मॅग्नेट, की त्या वाहकाच्या बाजूने जर एखादा चुंबक गतिमान असेल तर त्या वाहकामध्ये आपल्याला काय करता येते, विद्युतधारा निर्माण करता येते. हे मायकेल फॅरेडेने सिद्ध करून दाखवलेले आहे. तो भाग कसा केलेला आहे तो भाग आपल्याला पुढे दिलेला आहे, तो पाहूया आपण. इथे पुढचा जो भाग दिलेला आहे आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर, त्या गॅल्व्हॅनोमीटरचा भाग जो आहे तो आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. फक्त आता गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे नेमकं काय असतो हे मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगतो. तर या गॅल्व्हॅनोमीटरचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर त्याचा जो ॲरो जो आहे तो ॲरो हा ज्या वेळेला त्याचा वापर नसतो त्यावेळेला तो इथे सेंट्रलला असतो, म्हणजे सेंट्रलला झिरोवरती असतो. आता इथे गॅल्व्हॅनोमीटरचा वापर फक्त एक आपल्या डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट शोधण्यासाठी, म्हणजे विद्युतधारेची दिशा नेमकी कोणती आहे ते शोधण्यासाठी आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा वापर करता येतो. म्हणजे इथे गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ते त्याची डायरेक्शन एक तर डावीकडे होऊ शकते किंवा उजवीकडे होऊ शकते. म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कोणती आहे ते आपल्याला इथे शोधता येऊ शकते. म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटरचं विचलन येतं. आत्तापर्यंत तुम्ही जे काही मीटर्स पाहिलेले असतील त्याचं विचलन तुम्हाला असं वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे असं ह्या पद्धतीने त्याचा पहिला ॲरो जो असतो तो मुळातच इथे झिरोवरती असतो, नंतर मग पुढे त्याचं विचलन असं उजवीकडे डावीकडून उजवीकडे टप्प्याटप्प्याने होताना तुम्हाला सरसकट इतर जे काही तुम्ही आतापर्यंत जे काही मीटर्स पाहिलेले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं विचलन होताना पाहायला मिळणार. परंतु इथे गॅल्व्हॅनोमीटरचं विचलन जे आहे ते उजव्या बाजूला देखील होते आणि डाव्या बाजूला देखील
झालेले पाहायला मिळते आणि म्हणूनच त्याच्यावरून आपण फक्त काय करू शकतो की आपल्याला त्याच्यामधून विद्युतधारेची दिशा जी आहे ती दिशा आपल्याला सहजपणे ओळखता येऊ शकते. हे गॅल्व्हनोमीटरचं फंक्शन आहे. एवढ्यासाठी फक्त गॅल्व्हनोमीटर वापरला जातो. हे भाग जो आहे तो आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागात आपण इथे आपल्याला आपल्याला एक डायग्राम दिले, ट्रायदिस दिलेले आहे. त्या ट्रायदिसमध्ये काय दिलेले पहा इथे, collect the material as shown in figure. Collect the material as shown in figure 4.15. Complete the circuit by conducting the galvanometer, keeping a bar magnet erect in such a way that the north or south poles is just below the copper wire. Now, if the wire is kept moving A to B, the pointer of the galvanometer gets deflected. This is called as Faraday's electromagnetic induction. त्यालाच आपण फॅरेडेचं विद्युतचुंबकीय प्रवर्तन असे म्हणतो. नाव मूव द मॅग्नेट विथ द वायर फिक्स अँड द गॅल्व्हनोमीटर पॉइंटर स्टील गेट्स डिप्लेटेड. आता ह्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, तर इथे आपल्याला काय केलेलं आहे, इथे एक आधारक दिलेला आहे. इथे आपल्याला तो आधारक वापरायचा, सपोर्ट वापरायचा आहे आणि ह्या बाजूला एक सपोर्ट आपण घेतलेला आहे, दुसरा इथे सपोर्ट घेतलेला आहे पहा. असे 2 सपोर्ट आपण या भागामध्ये घेतलेले आहेत आणि त्या दोन्ही सपोर्टवरती आपण काय केलेलं आहे, आपण कशाचे तार वापरले, कॉपर वायर वापरले, थिन कॉपर वायर वापरायची आपल्याला, जी सहजपणे मुवमेंट करू शकेल अशा पद्धतीचे थिन कॉपर वायर आपण इथे असे ह्या 2 सपोर्टवरती घेतलेले आहे. आणि नंतर पुढे त्याच्या खाली आपण एक बार मॅग्नेट वापरलेला आहे. काय केलं आपण, बार मॅग्नेट इथे वापरलेला आहे. आता मी थोडंसं इथे त्याचे हे केलेले पाहिजे, मॅग्नेट वापरला आहे. ते मॅग्नेट वापरताना आपल्याला काय करायचं आहे, त्याचा एन किंवा एस पोल जो आहे तो आपल्याला बरोबर काय करायचं आहे, परपेंडिक्युलर टू द कॉपर वायर असा ठेवायचा आहे. म्हणजे या कॉपर वायरला परपेंडिक्युलर असला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये काही डिस्टन्स ठेवायचं, कीप द मॅग्नेट इरेक्ट पोझिशन. आपल्याला तो मॅग्नेट जो आहे तो कसा ठेवायचा आहे, इरेक्ट पोझिशनमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे सरळ ठेवायचा आहे. आणि त्याचे नॉर्थ किंवा साऊथ पोल जो आहे तो बरोबर त्या कॉपर वायरच्या कुठे आलं पाहिजे, बिलो आलं पाहिजे, खाली आलं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. नंतर पुढे काय होतं पहा, त्याच्यामध्ये आपल्याला तर ती जी वायर जी आहे ती वायर आपल्याला काय करायचं आहे, इफ द वायर मुव्हिंग. आता वायर मुव्हिंग जी आहे ती कशी करायची आपल्याला, फ्रॉम ए टू बी. म्हणजे आता वायर कशी मूव्ह होणारे, एकडून बीकडे जाणारे आणि बीकडून एकडे येणारे. म्हणजे अशी सतत ती काय होणारे, मागे पुढे अप अँड डाऊन मोशनमध्ये अशी फिरणारे, वर खाली करायची नाही. ते आपल्याला लेफ्ट राईट अशा पद्धतीने ती म्हणजे एकडून बीकडे, बीकडून पुन्हा एकडे, एकडून बीकडे, पुन्हा बीकडून एकडे अशा पद्धतीने मुवमेंट करीत राहील अशा पद्धतीने ठेवायची आहे. नंतर तुम्ही जर त्या गॅल्व्हनोमीटरवरती तुम्ही बारकाईने लक्ष टाकलं तर गॅल्व्हनोमीटरवरती तुम्हाला काय झालेलं पाहायला मिळेल, विचलन झालेलं पाहायला मिळेल. तिथे विचलन याचं विचलन होताना पाहायला मिळेल. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की त्यातून विद्युतधारा प्रवाहित होते, हे तुम्ही सिद्ध केलं. म्हणजे फक्त काय करायचं, तुम्ही त्याच्यामध्ये वायर मुव्हिंग ठेवले. आता आपल्याला वायर काय करायचे, स्टेडी ठेवायचे, वायर काय करायचे, स्थिर ठेवायचे. आणि मॅग्नेट जो आहे तो मॅग्नेटच आपल्याला काय करायचं आहे, त्या मॅग्नेटची मुवमेंट करायची. म्हणजे मॅग्नेटची मुवमेंट आपल्याला काय करायची, एकदा ह्या बाजूला घ्यायचं आहे, उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला, असे आपल्याला तो मॅग्नेट जो आहे तो खाली आपल्याला काय करायचं, तारेच्या खाली अशा पद्धतीने हलवायचं आहे, मुव्हिंग ठेवायचं आहे. मग मुव्हिंग ठेवल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळेल, तर इथे सुद्धा पुन्हा आपल्याला डिफ्लेक्शन झालेलं पाहायला मिळणार आहे. आणि मग डिप्लेशन झालेलं पाहायला मिळणार, याचा अर्थ त्यातून विद्युतधारा प्रवाहित होते. म्हणजेच काय केलं तुम्ही, तर वाहक आणि मॅग्नेट यांच्यामध्ये काय केलं आहे, तुम्ही एक घटक पदार्थ जो आहे त्या दोनपैकी एक कोणताही आपल्याला मुवमेंटमध्ये ठेवला की त्याच्यामध्ये विद्युतधारा निर्माण होते. त्यालाच आपण काय म्हटलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे म्हटलं आहे. मग त्याला आपण मायकेल फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे म्हणतो. म्हणजे प्रवर्तनाने त्याच्यामध्ये काय होते, विद्युतधारा निर्माण होते. असा एकूण भाग तो आपल्याला पाहिलेला आपण. त्याच्यानंतर आता पुढे तोच भाग जो आहे तो आपल्याला इथे ह्या डायग्रामच्या माध्यमातून पाहायचा आहे. ट्राय दिस दिलेला आहे आपल्याला पुन्हा. कंप्लीट द सर्किट ॲज शोन इन फिगर 4.16. आपल्याला आकृती दाखवल्याप्रमाणे, आकृती 4.16 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचे, डायग्राम पूर्ण करायचे, डायग्राम स्ट्रक्चर पूर्ण करायचे, रचना पूर्ण करायची. डिस्कस अबाउट द अँड सिलेक्ट द कॉम्पोनंट्स ॲज रिक्वायर्ड. तिथे आपल्याला काय करायचं, याच्यावरती कॉम्पोनंट जे आहे ते योग्य त्या प्रमाणाचे सिलेक्ट करायचे आहेत, निवड करायची आहे. इन दिस एक्सपेरिमेंट इफ वी open the plug key and make a current 0 in the coil, the pointer of the galvanometer deflects to a side quickly and comes back to 0. तिथे आपण काय करणार आहोत, त्या इथे आपल्याला जे येथील बॅटरी दिली ना, त्या बॅटरीमध्ये आपण काय केलेलं आहे, त्याचा बॅटरीचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या बाजूला आपण इथे की केलेले आहे की ओपन केल्याबरोबर काय होणार आहे, ते गॅल्व्हनोमीटरचं वरचं डिफ्लेक्शन जे आहे ते काय होणार आहे, 0 पॉईंटवरती येणार आहे. आणि म्हणजेच काय, त्याच्यानंतर पुढे
इफ द करंट इन द कॉईल इज स्टार्टेड अगेन द पॉइंटर अगेन्स्ट डिप्लेक्स. नंतर पुढे जर तुम्ही करंट त्यातून पास केला तर ती कॉईल काय होणार आहे, पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लेक्शन पाहायला मिळणार आहे. असा एकूण भाग जो आहे तो आपल्याला ह्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येईल. पहा आता इथे काय केलं आपण की आपल्याला पुढे माहिती काय दिली ते पाहूया, नंतर तिकडे जाऊया. इफ द करंट इन द कॉईल इज अगेन स्टार्टेड द पॉइंटर अगेन गेट्स डिप्लेक्स टू द other side and then the returns quickly to the zero. Now when the electrical current is flowing through a solenoid coil and the solenoid coil is displaced with the respect to the coil and the current will start produce the coil. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले, त्या भागामध्ये आपल्याला इथे डायग्रॅमच्या माध्यमातून नीट समजून घेऊ आपण. इथे आपल्याला जे डायग्रॅम दिले त्या डायग्रॅममध्ये 2 घटक वापरलेले आहेत. इथे आपण पहिल्यांदा एक कॉईल घेतलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला कुंडल असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणायचं, कुंडल असं म्हणायचं. म्हणजे ही जी काय इथे आपल्याला आकृती दिलेली आहे ती कुंडलाची दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला आपण जी आकृती घेतलेली आहे त्याला आपण सनलाईट ट्यूब असं म्हणतो. वरती नाव दिलेलं आहे पहा, ज्याला आपण नालकुंतल असं म्हणतो. म्हणजे कुंडल आणि कुंतल हा त्यातला फरक आहे, नीट लक्षात द्यायचा आहे. आणि ह्या कुंतलनातून आपण विद्युतधारा काय करणार आहोत, प्रवाहित करणार. त्यासाठी आपण इथे बॅटरी जोडलेली आहे पहा. आणि आपल्याला करंट फ्लो करायचं, स्टॉप करायचं, त्यासाठी आपण इथे की जोडलेली आहे. ह्या पद्धतीची रचना केल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या समोर बरोबर सॉलिनॉइड कॉईलच्या समोर आपल्याला काय करायचं आहे, एक कॉईल ठेवायची आणि त्या कॉईलमध्ये आपण इथे गॅल्व्हनोमीटर जोडणार. आता ॲक्च्युली गॅल्व्हनोमीटरमधून पास होण्यासाठी इलेक्ट्रिक सप्लाय असा एनर्जी सोर्स आपण इथे कोणताही वापरलेला नाही, हे नीट लक्षात घ्यायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही ह्या परिपथातून विद्युतधारा प्रवाहित करा, म्हणजे स्विच ऑन केला की नाल कुंतलातून तुम्ही विद्युतधारा प्रवाहित करणार आहात. नाद कुंतलातून विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर पुढे इथे काय होणार, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होणार. म्हणजे त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथे आपल्याला या पद्धतीने इकडे दाखवलेले आहेत पहा. इथे वरच्या बाजूला गेलेली, त्याच्यानंतर इकडे एक बाजूला गेलेली आणि एक अशी सरळ आलेली अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होणार. म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे ह्या कॉईलमध्ये म्हणजेच काय कुंडलामध्ये तुम्हाला विद्युतधारा प्रवर्तित विद्युतधारा निर्माण झाल्याचं पाहायला मिळणार आहे की ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये तुम्हाला डिप्लेक्शन झालेलं पाहायला मिळणार आहे. मग ते डिप्लेक्शन उजव्या बाजूला होईल किंवा डाव्या बाजूला होईल ते आपल्याला ते अपेक्षित नाही, फक्त त्याच्यामध्ये विद्युत प्रवर्तनाने विद्युतधारा निर्माण होते एवढं आपल्याला पाहायचं आहे. आणि तो भाग आपल्याला इथे सिद्ध करता येतो. जर आपण याच्या डायरेक्शन चेंज केल्या तर इथे सुद्धा जे काही गॅल्व्हनोमीटरमध्ये जे काही डिप्लेक्शन झालेलं आहे ते डिप्लेक्शन उजव्या बाजूला झाले असेल तर डाव्या बाजूला होणार. म्हणजे जर आपण याची टर्मिनल्स बदलली, बॅटरीची टर्मिनल्स बदलली, जे पॉझिटिव्हला होतं ते निगेटिव्हला केलं आणि निगेटिव्हचं होतं ते पॉझिटिव्हला जोडलं. अशा पद्धतीने जोडल्यानंतर जर सुरुवातीला तुमचं डिप्लेक्शन जर उजव्या बाजूला झालेलं असेल, डाव्या बाजूला झालेलं असेल, तर नंतरच्या याच्यामध्ये तुमचं डिप्लेक्शन जे आहे ते उजव्या बाजूला होणार आहे. म्हणजे कारण काय, इथं आपल्याला विद्युतधारेची दिशा बदलली की इथे आपल्याला विद्युतधारेची दिशा ही गॅल्व्हनोमीटरमधून पाहायला मिळते, हे सिद्ध होते. असा एकूण भाग जो आहे तो आपण ह्या ॲक्टिव्हिटी जी आहे ती 4.16 तो भाग पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येतोय. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला काय दिले पहा. व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दीज टू एक्सपेरिमेंट. आता ह्या दोन्ही प्रयोगांवरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल किंवा मागील प्रयोगावरून तुम्हाला काय ठरवता येईल किंवा काय दिसते, असा एकूण भाग आपल्याला. इवन इफ द सॉलिनॉइड कॉईल इज केप्ट स्टेशनरी, द चेंज इन करंट इन ए सॉलिनॉइड कॉईल प्रोड्युसेस ए करंट इन द कॉईल. If the solenoid coil is moved towards or away from the coil, we see a deflection in galvanometer 4.16C. Also, the faster is the displacement of the solenoid coil, larger the deflection of the galvanometer pointer. If the current is in the solenoid is changed, the current is produced in the coil, or if solenoid coil is moved towards the coil, then the current also produced in the coil. आता ह्या संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा. ते इथे आपल्याला काय सांगितलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपण कॉईल वापरलेली आहे, सॉलिनॉइड कॉईल वापरले आहे आणि नंतर कुंडल म्हणजे ज्याला आपण तारेचं कुंडल वापरलेलं आहे आणि कुंतल वापरलेलं आहे. तर ही जी काही कुंतल स्थिर ठेवून कुंडलातील वरची लाईन जी दिली आपल्याला, इफ द सॉलिनॉइड कॉईल इज केप्ट स्टेशनरी, आपल्याला काय करायचे, नाल कुंतल जे आहे ते काय करायचे, म्हणजे कुंतल जे आहे ते काय करायचं, स्टेडी ठेवायचं, स्थिर ठेवायचे. स्थिर ठेवून त्यामधून पुढे change in a current in the solenoid coil produces
ए करंट इन द कॉईल. आता जर समजा आपण ती नाल कुंतल जे आहे ते नाल कुंतल आपण स्थिर ठेवून कुंतलात विद्युतधारेत जर बदल केला तरी देखील कुंतलामध्ये विद्युतधारा निर्माण होते. म्हणजे आपण ही कॉईल जी आहे ती काय करायची आपल्याला स्थिर ठेवायची. मग ती जागेवरच ठेवली आपण इथे आणि त्याच्यानंतर पुढे काय केलं आपण फक्त त्यातला करंट आपण बदलला. करंट बदलला म्हणजे त्या ठिकाणी ह्या कुंडलामध्ये देखील आपल्याला विद्युतधारा निर्माण झालेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे इफ द सॉलिनॉइड कॉईल इज मूव. आता सॉलिनॉइड कॉईल जी आपण स्थिर ठेवली होती त्यानंतर करायची मूव करायची आहे म्हणजे टुवर्ड्स ऑर अवे फ्रॉम द कॉईल. म्हणजे ती काय करायची कॉईलच्या जवळ न्यायची किंवा कॉईलपासून दूर नेली असता पुन्हा आपल्याला डिफ्लेक्शन इन द गॅलनोमीटर 4.16 अल्सो फास्टर द डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉलिनॉइड ट्यूब लार्जर द डिफ्लेक्शन इन द गॅलनोमीटर. आता तिथे ती जी काही सॉलिनॉइड ट्यूब जी आहे ती सॉलिनॉइड ट्यूब आपण काय करायची ह्या कॉईलपासून तुम्ही लांब नेलेत. म्हणजेच काय केले अवे फ्रॉम द कॉईल ऑर टुवर्ड्स द कॉईल अशा पद्धतीने तुम्ही तिथे जर फास्टरमध्ये म्हणजे गतिमान याच्यामध्ये जर फिरवली तर तिथे तुम्हाला तेवढ्याच परिमाणाचं डिफ्लेक्शन जे आहे ती गॅलनोमीटरवरती पाहायला मिळणार आहे. इफ द करंट इन द सॉलिनॉइड कॉईल इज चेंज. आता आपण काय केलं आहे करंट चेंज केला आहे म्हणजे पहिला किती होतं आता पहिल्या 2 व्होल्ट होता असं पण जस्ट इमॅजिन करूया. तिथे पहिल्या याच्यामधून ज्यावेळेला आपण विद्युतधारा प्रवाहित केली त्यावेळेला त्याच्यामध्ये 2 व्होल्टचा विभवांतर होतं. आता आपण किती केलेलं आहे समजा 4 केलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे. If the current of the solenoid coil is changed, the current is produced in the coil or solenoid coil moves towards the coil, then also the current is produced in the coil. मग आता जर कुंतलातून विद्युतधारेमध्ये जर बदल केला तर कुंतलात विद्युतधारा निर्माण होते. कुंडलाकडे कुंतल सरकवले तरी कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. म्हणजे इथे फक्त आपण याच्यात बदल केला आहे म्हणजे 2 व्होल्टचं 4 व्होल्ट केले आपण तरी देखील या कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होते आणि हे कुंतल जे आहे ते आपण मागे पुढे सरकवलं तरी देखील त्याच्यामध्ये विद्युतधारा निर्माण होते. हा एकूण भाग जो आहे तो आपण या आकृत्यांच्या माध्यमातून पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलेली आहे माहिती ती पाहूया. फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन त्याच्यामध्ये एकूण काय माहिती दिली पाहूया आपण. तर फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन त्याच्यामध्ये आता फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणजे काय फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम. आता फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम काय दिलेला आहे तो आपल्याला इथे पाहिजे आहे. त्याच्यामध्ये काय माहिती दिली आहे पाहूया. तर त्यामध्ये फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन विद्युत चुंबकामुळे फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम त्याचे काय म्हणतात इफ ए करंट इज स्विच ऑन ऑर ऑफ इन द सॉलिनॉइड कॉईल द करंट इज इंड्यूस इन टू द कॉईल. म्हणजे ज्या वेळेला आपण कुंतलातून विद्युतधारा चालू करतात किंवा बंद करतात कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. इंड्यूस म्हणजे काय निर्माण प्रवर्तित विद्युतधारा हे नीट लक्षात ठेवा. आपल्याला ह्या शब्दाचा वापर पुढच्या फ्लेमिंग्स राईट हँड रूलमध्ये करायचा आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण ज्या कुंतलातून ज्या वेळेला विद्युतधारा स्विच ऑन करतो किंवा स्विच ऑफ करतो त्यावेळेला तिथे आपल्याला कॉईलमध्ये करंट तयार झाल्याचं पाहायला मिळते. तो करंट जो असतो कोणता असतो इंड्यूस करंट ज्याला आपण प्रवर्तित विद्युतधारा असं म्हणतो इन द कॉईल. सच ॲज इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्व वेन द करंट इन द सॉलिनॉइड कॉईल इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. आता अशा पद्धतीचं इंडक्शन जे आहे प्रवर्तन जे आहे ते प्रवर्तन आपल्याला केव्हा पाहायला पाहणार आहे की सॉलिनॉइड कॉईल जे आहे तुमचे नाल कुंतल जे आहे त्या नाल कुंतलामध्ये तुम्ही विद्युतधारेचं मूल्य वाढवले किंवा कमी केले अशा वेळेला देखील आपल्याला त्याच्यामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते ती पाहायला मिळते. करंट इज इंड्यूस इन द कॉईल व्हेन इट इज मूव असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ द सॉलिनॉइड. From this experiment, it is understood that whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes the current in the induced coil, this is known as the Faraday's laws of induction, and the current produced in the coil is called as induced current. आता इथे पुढच्या याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की वरील प्रयोगावरून आपल्याला असे लक्षात येते की चुंबकीय बलरेषा ज्या आहेत त्याला आपण मॅग्नेटिक लाईन्स फोर्स असं म्हणतो. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे जे आहे ते मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला म्हणजे त्या वाढल्या किंवा कमी झाल्या तर त्या कुंतलामध्ये विद्युतधारा निर्माण होते. त्यामुळे करंट इज इंड्यूस त्यामध्ये विद्युतधारा निर्माण होते इन द कॉईल. यालाच आपण फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असं म्हणतो. दिस इज नोन ॲज फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. त्यालाच आपण फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम असे म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज Faraday's law of induction. The current produced in the coil is called induced current. त्या कॉईलमध्ये निर्माण झालेल्या कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा असे म्हणतात.
हा एकूण आज आपण एवढा भाग पाहिलेला आहे. यानंतरचा पुढचा भाग जो आहे फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल तो जो आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.